काय तरतूद आहे, हा शब्द कुठून आला, हिंदू कोड बिलचा काय तुम्ही अभ्यास केलेला दिसतंय, तर ते काय? नाही बा, आपण अभ्यास नाही करी. हां. आपण खरं सांगतो. खरं ते म्हणले सरसकटचं जमायचं नाही, अवघड किस्सा आहे, लय बेकार आहे, आमचं आमकं व्हायचं, आमचं तमकं व्हायचं. म्हणलं तो यासाठी आम्ही काय करू, घे काही पर्याय शब्द द्या, मग 4 द्या म्हणले तर 4 दिले. आणि जजनी घेतलेत, माननीय जज साहेबांनी घेतलेत, मंत्री महोदय साहेबांनी घेतले, जे कायदा चालवतात, ज्या कायद्याच्या चौकटीचा अभ्यास केलेला आहे, ते मंत्री महोदय होते. सचिव आणले संघ, काही मेळ नाही जुळला तर त्यांनी, काही IAS दर्जाचे अधिकारी आणले. आणि मी आम्ही सांगितलं गणगोतातला मराठा समाज, म्हणजे मराठा समाजात पिढ्याना पार जिथे जिथे परंपरेनुसार राज्याअंतर्गत गणगोतातील लग्नाच्या सोयरीके जुळतात ते सगळे सोयरे, म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर ह्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. व्याख्या सकट देऊन टाकलं, जसं आम्ही रोजचं लग्न जुळतो तसं. अभ्यासाचं कायद्याचा शब्द नाही ह्याच्यात, काय नाही काय नाही काय नाही. आमचा अभ्यास हे माझा गोरगरीब मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, त्याचं वाटोळं व्हायला लागलं आहे, त्याला आरक्षण ओबीसीतून द्यायचं, ही आमचा अभ्यास आहे. आणि बाकीचा अभ्यास सरकारनं करायचा. आणि तुम्हाला काय बसले मग आम्ही तिथं कायद्यात चौकटीत बसायचं काम तुमचं आहे, आमचं नाही. आम्ही आहेत का तिथे बसलेलो नाही. तुम्ही कसे कायद्यात चौकटीत बसत नाहीत आणि सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करीत नाहीत, ते आम्ही बघतोय. जे चॅलेंज होत नाही ते द्या म्हणतो, ते देत नाही. आणि चॅलेंज होईल ते देतात. आणि आम्ही आमकं केलं आणि तमकं केलं. आणि तुम्ही तुमच्याच घ्या टकोरीवर आता लाल टाकून. पाटील साहेब, या आंदोलनाच्या वेळेस तुमच्यापासून कुणी फारसं भेटायला आलं नाही किंवा चर्चा केली नाही, कोण नाही, काय वाटतं सरकार दुर्लक्ष करतं या सगळ्या गोष्टींकडे? कारण त्यांना वेगळा कायदा करायचा त्यांनी मनावर घेतला आणि आता तुमच्या आंदोलनाकडे नाही दुर्लक्ष नाही, करायचं. दुर्लक्ष करूच शकत नाही. ते 5 करोड मराठ्यांकडे जर दुर्लक्ष केलं ना, मी नाही इथं, हे 5-6 करोड मराठा इथं दुर्लक्ष केलं ना, वाजलंच जावाच कोणत्या तोंडाने कळा नाही त्यांना. म्हणजे एखाद्या कोण बार बार उसणं नेल्यासारखं नसतं तसं. माघारी देतो का वा, नुसता दरबारीनं ताट घेऊन येतो, दुसऱ्यापर्यंत देणारा कदरला ना, मग घरी डबल जायचं कसं, तोंडच नाही ना. पहिलं पीठ न्यायला दिलंच नाही ना, रोज नेतो का वर. काही मर्यादा आहे ना घरच्या देणाराला बी. त्याच्या मागं काही सासू सासरे असतील, काही नाही. तू अंधारात तुला द्यावं तर किती बार मराठीने द्याला ना, तर तुला 5.5-6 महिने वेळ दिला ना, किती देईल, मर्यादा असतात ना त्याला काही. पण यांना द्यायचंच नाही. दुसरं आता आता कळन त्यांना, आता मराठी कोणत्या वळणावर आहेत, शांततेत आहेत, पण कसे आहेत. किती सोपं आहे राव. पण जाता जाता सांगतो तुम्हाला, मराठा ओबीसी आरक्षणात निघालाय. कसलंही सरकार असतं ना, इतकं खुशी देऊन टाकलं असतं. ते म्हणले असते उलट आपल्या नशिबात आलं, आपल्या टायमालाच मराठी ओबीसीत निघालेत आणि टाकाभर देऊन आता एकदाच. आणि घ्या या गोरगरीब 5-6 करोड मराठ्यांचे आशीर्वाद त्या पोरांचे, ते दिलं सोडून. जे आरक्षण खड्ड्यात जाणार आहे ते देणार, आणि जे खरं टिकणार आहे, जे चॅलेंजेस होत नाही, ते द्यायला टाळाटाळी सुरू केली. त्यामुळे आमचा पुढं नाविलाज. सरकारला शेवटची विनंती आमची की आजच्या विशेष अधिवेशनात सुरुवातीलाच आपण सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घ्यावा आणि सगळ्या आमदारांनी सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकमतानं आवाज उठवावा. आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सुद्धा सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीबाबत बोलावं. आणि मंत्री महोदयाने सुद्धा नसता आपण स्पष्ट मराठा विरोधी आहेत, मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत. हे मराठी उद्यापासून अर्थ काढणार आहेत. मग आमचं कोण हे आता इथून पुढं मराठी ठरवणार आहेत. तुम्हाला जे वाटतं ते आपल्याला पाहिजेत, गळ्यात हात टाका त्यांच्या आणि खुशाल हिंड नाही. आता मराठ्यांची ग्राह्य धरलेला विषय मराठी आता तुम्ही सोडून द्यायची. चलो, धन्यवाद.